बघा मित्रांनो, नवोदय एक्झाममध्ये गणिताचा एक प्रश्न असतो, तो म्हणजे जो नेहमी येणारा असतो, की पैशाचे रूपांतर हे रुपयामध्ये कसे करायचे. तर इथे एक प्रश्न दिला आहे, की 5 पैसे रुपयामध्ये लिहितात. कसे लिहितात 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना? तर बघा मित्रांनो, 5 पैसे म्हटले, की इथे 5 पैसे कुठे लिहायचे? वर लिहायचे. 5 पैसे कुठे लिहायचे? वर. आता किती 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 1 रुपया म्हणजे 100 पैसे. किती रुपये म्हणजे 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 100 पैसे. तर याला डिवाईड करून टाकायचं असते. तर मग आता किती शून्य आहे खाली? 2. 1 आणि 2. तर मग आता किती घरांतर पॉईंट देऊ मग आपण? 2 घरांतर म्हणजे 0.0 म्हणजे किती पैसे, किती रुपये? की 5 पैसे म्हणजे 0.05 रुपये. तर आपलं सेकंड नंबरचं काय येणार आहे? ॲन्सर बरोबर येणार आहे. तर हे आपलं ॲन्सर आहे. बघा मित्रांनो, 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना काय करायचं, की 5 वर लिहायचे, 5 वर लिहायचे आणि पैसे म्हटल्यानंतर आता की 1 रुपया म्हणजे किती पैसे? तर 100 पैसे आणि 100चे जे 100 म्हणजेच किती किती झिरो इथे 1 2, तर वर इथे 2 घरांतर काय द्यायचे? पॉईंट द्यायचे. झालं, हे तुमचं ॲन्सर. म्हणजेच काय, की 5 पैसे म्हणजे 0.05 रुपये. 5 पैसे म्हणजे 0.05 रुपये. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.